आपण प्रेमाने
हा ग्रंथाचा बोध तुम्ही आत्मसात केला हे याच्यावरून फार प्रशाली जाणवलं आणि म्हणूनच सर्व भाषा मंडळींचं त्रिवार अभिनंदन आणि त्रिवार कौतुक. आपलं दरवर्षीचं कॅलेंडर दिनदर्शिका त्याचं प्रकाशन आहे आणि त्यानंतर प्रेम त्रिवेणी या पुस्तकाचं प्रकाशन.
तुझे सर्वस्वाची काळजी मला आहे. परमार्थ सिद्ध्यांचं विनाकारण कष्ट नको, निष्काम भजनी रम, ज्यास त्याचे प्रमाणे वागायचा. मोक्ष पंचध्वज उभारू नको, कुठे जाऊ नको, बसल्या ठिकाणी सर्व काही प्रवृत्ती निवृत्ती वैभव पुरवून देतो.
त्यामुळे त्यामुळे या बोधविहाराचा गाणा जो आहे हे पुढच्या पिढीसाठी घेऊन जाणार आहे. आपण जोराने त्या आपण या प्रेम त्रिमणीचा अभ्यास करायचा आहे. आणि सर्वांना विनंती आहे की त्यांनी सर्वांनी हे प्रेम तरंग प्रेम त्रिवेणी जे आवर्जून घ्या, त्याचा अभ्यास करा. आज आपण सुधीर वैद्याने ऐकलं, मकुळ पाटीलला ऐकलं, लताबाईंना ऐकलं, दीनानाथ कडू आहेत तिकडचे, दिगंबर आहेत, तर जळगावला भैया चौधरी आहेत. अभ्यास करणारी अशी सगळी अख्ख्या महाराष्ट्रावर लोक आहेत. ह्याला तुमच्या शंका, तुम्ही जिथे तुमच्या गावात जे समर्थ बालकांच्या शंका विचार तुमच्या शंकांचं निरसन करते. हे बोधविहाराचं कार्य त्यापुढे जोरात सुरू झालं पाहिजे. मी बालकांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर श्री पंत बोधविहाराचं कार्य जोरात सुरू करायचं आहे. पंत बोधपीठ 2 उपक्रम लवकर सुरू करत आहे. जेवढी पंत मंदिरं अख्ख्या महाराष्ट्रात आहेत त्या पंत मंदिरात पंतांचा बोध सगळीकडे लावणार आहे. त्या प्रत्येक मंदिरामध्ये